परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचे मी स्वागत करतो. And I welcome you all in the glory and holy name of Lord Jesus Christ, who is the Son of Almighty God. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. जरा उच्च स्वरानं म्हणा हालेलुया. Let's say hallelujah. प्रचंड मोठा लोकसमुदायासारखा आवाज आला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एकदा टाळ्यांचं अर्पण आपल्या देवाला देवाच्या गौरवासाठी सादर करूयात. वाजवा टाळ्या. ख्रिस्त येशूच्या नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं स्वागत आम्ही केलेलं आहे. And we have welcomed you in the name of Lord Jesus Christ. तुम्ही सर्व देवाचे अभिषिक्त लोक आहात. And you all are Lord's anointed. म्हणा मी ख्रिस्त येशूमध्ये अभिषिक्त आहे. हालेलुया. आणि अभिषिक्त लोक कधी घाबरत नाहीत. And anointed people never fear. कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही. They are not afraid of anything. कारण तो अभिषेक आम्हाला सर्व गोष्टी शिकवतो. Because that anointing teaches us everything. तो अभिषेक आम्हाला सर्व गोष्टीमध्ये मार्गदर्शन करतो. And that anointing guides us in everything. तो अभिषेक आम्हाला सुज्ञ बनवतो. And that anointing makes us wise. हालेलुया. म्हणून अभिषिक्त असणं फार महत्वाचं So आहे. it is important to be anointed. परमेश्वर किती चांगला याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. We have experienced how good the God is. आणि रोज आम्ही घेत आहोत. And every day we are experiencing it. आणि आजच्या सकाळच्या वेळेला सुद्धा तो आम्ही घेत आहोत. And in this morning also we are experiencing it. चांगली गोष्ट आहे की देवाच्या सानिध्यामध्ये बसून देवाचं वचन, देवाचं ज्ञान, देवाचं शिक्षण आम्ही ग्रहण करत आहोत. And it is a good thing that we are sitting in the presence of God to listen to His word and getting knowledge. शिक्षण म्हणजे आम्ही पाहतो आम्हाला काहीतरी उपजीविकेचं साधन आम्हाला मिळावं म्हणून आम्ही शिक्षण घेत असतो. And education is something we get it for the source of income. देव आमचा आशीर्वाद देणारा देव आहे. And God is a God who blesses us. मग देवापासूनचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्हाला देवाचं वचनाचं शिक्षण असणं फार गरजेचं आहे. And to receive the blessings we need to have the knowledge of the word of God. कारण शिक्षण कसं मिळतं किंवा शिक्षणामधून आशीर्वाद कसे मिळतात ते आम्हाला शिकणं गरजेचं आहे. It is important that we know how can we get blessings with the education of the word म्हणून of मी God. पाहतो की आता शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती झालेली आहे. There is great development in the education ministry. आणि वेगवेगळे मार्ग मुलांसाठी उपलब्ध आहे शिक्षणाचे. And there are different ways for the students. वेगवेगळ्या शाखा निर्माण झालेल्या आहेत. There are different branches. या शाखेमध्ये गेलं तर तुम्हाला काय मिळू शकतं, कुठली नोकरी मिळू शकते. If you go in this area or branch, what job will you get? हे केलं तर अजून तुम्हाला प्रमोशन, इन्क्रिमेंट कसं मिळू शकतं. If you do this, how can you get increment and promotions? तर त्याप्रमाणे आम्ही शिक्षण तरुण मुलं शिक्षण घेत असतात. And in this manner, the young people are studying. मग शिक्षण घेण्याचा मुख्य उद्देश काय, काहीतरी आपल्याला उपजीविकेसाठी चांगलं आणि भरघोस असं लाभ प्राप्त व्हावा किंवा द्रव्य प्राप्त व्हावं किंवा वेतन मिळावं. The main motive of getting education is that we receive our wages. मला मी पाहतो अरे बाबा शिक नाही तर काय माती उचलायची का जाऊन तुला. And we say get education, otherwise you'll have to pick up the dust. असं म्हणतात की नाही. People say that. आमच्या गावामध्ये एक फॅमिली होती त्यावेळेला. And there was a family in our village. आणि त्यांची मुलगी अभ्यासामध्ये फार अशी ढ होती जरा माझी. And their daughter was okayish in studying. मग तिचे वडील तिला रागानं ते म्हणायचे अगं जरा अभ्यास कर शोभे. तिचं नाव शोभा होतं. And her father used to scold her saying study. नाही तर तुला भेळवाला नवरा पण मिळायचा नाही. Or you will get some husband who is a seller. शिक्षण म्हणजे काय तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. I do not need to tell you what education आणि is. मी पाहतो की आज आध्यात्मिक आशीर्वाद किंवा देवापासूनचे आशीर्वाद घेण्यासाठी And to receive the spiritual blessings, वेगवेगळे चुकीचे मार्ग लोकांसमोर उपलब्ध झालेले there आहेत. are many wrong ways ahead in front of people. पण आशीर्वाद कुठून घ्यायचे हे मूळ जे आहे ती चावी मात्र कोणी सांगत नाही. But the root, the key from where you can get this education, nobody tells आणि you. आशीर्वाद देवापासूनचे घेण्यासाठी आम्हाला पहिली गोष्ट विश्वासामध्ये चालता आलं पाहिजे. First, to receive blessings, we should be able to walk in faith. आणि विश्वासामध्ये चालण्यासाठी आम्हाला देवाचं वचन माहिती असणं गरजेचं आहे.
And in order to walk in faith, we need to know the word of कारण God. विश्वास वार्तेनं वार्ता देवाच्या वचनानं होते, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. Because faith comes by hearing and hearing the word of God. वचन आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. It is important we know the word of God. वचन म्हणजे काय? What is word? वचन म्हणजे आधारयुक्त वाक्य, ज्याला आधार आहे असं वाक्य. And it is a supportive sentence which has a base. आधारभूत वाक्य त्याला आम्ही म्हणू शकतो. We can say a sentence that has a basis for it. वचन म्हणजे एक भाषण आहे. And a word means it's मग आम्ही proclaiming. वचन वाचतो म्हणजे काय वाचतो? When we read the word, what do we mean that we read the आम्ही word? देवाच्या मुखातून आलेलं म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे आलेलं आधारभूत ते वाक्य आम्ही ऐकत असतो किंवा आम्ही ते वाचत असतो. It means we read the basis that comes from the Holy Spirit and it has a basis. कारण प्रत्येक वचनाला आधार आहे. Every word has some foundation. प्रत्येक वचनाला पुरावा आहे. Every word has some proof. म्हणून ते जिवंत And आहे. that is why it is alive. म्हणून ते सत्य आहे. And that is why it is truth. म्हणून ते टिकणार आहे. That is why it sustains. वचन म्हणजे भाग म्हणजे खात्री आहे प्रियानो. And word means it has assurance. म्हणून वचनामधून आम्हाला खात्री मिळते आशीर्वादाची. And from the word we receive assurance of blessings. वचन प्राप्त करून घेतल्यानं आम्हाला सार्वकालिक जीवनाची खात्री प्राप्त We होते. receive assurance of eternal life. वचन आम्ही ग्रहण करतो म्हणजे आम्हाला खात्रीनं देवाला आणि भेटता येतं किंवा देवाला आम्हाला पाहता येतं. We read the word means we can meet God with assurance. वचन म्हणजे आम्ही पाहतो त्याला दुसरा एक अर्थ आहे प्रतिज्ञा आहे. Uh, प्रतिज्ञाला आता काय मला इंग्लिश मध्ये a word of God means a pledge. प्लेज म्हणजे शपथ घेणं. म्हणजे देवाचं वचन आम्हाला पाहिलं तर मी शपथपूर्वक बोलतो असं काही जुन्या करामध्ये वचन आहेत त्या पद्धतीचे. And there are some verses in the Old Testament that I speak with pledge. आणि म्हणून प्रियानो आम्ही वचन शिकणं So learning the word किंवा ती वाक्य आम्ही आत्मसात करणं देवाच्या मुखातून आलेली or imbibing the word that comes from the mouth of the ती Lord. आधारभूत अशी वाक्य आहेत. And these sentences are with support. आणि ते आम्हाला माहित असतं किंवा ते आम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. It is important that we know or we imbibe it. त्याच्याद्वारे आम्हाला आशीर्वाद आम्हाला कसे घ्यायचे प्राप्त ते ज्ञान प्राप्त होतं. We receive the knowledge on how we can receive the आणि blessings. आम्ही आशीर्वादयुक्त लोक ठरतो. And we become blessed people. आम्ही अभिषिक्त लोक ठरतो. We turn into anointed आम्ही people. सुज्ञ लोक ठरतो. We become wise. आम्ही समंजस लोक ठरतो. We become आम्ही understanding. शहाणे लोक ठरतो. We become आम्ही intelligent. देवाचे लोक ठरतो. आम्ही किंवा देवाच्या लोकांमध्ये आमची गणना होते. We are numbered amongst the people of God. म्हणून प्रियानो शिक्षण फार महत्वाचं आहे. Education is extremely important. आशीर्वाद सभा म्हणजे काय प्रियानो? What is a blessing meeting? आशीर्वाद सभा म्हणजे तिथं जाऊन आम्हाला शिकायचं की प्रभू देवानं आमच्यासाठी काय केलेलं आहे. It means we have to go and learn what God has done for me. आशीर्वाद म्हणजे स्वार्थ सभा आहे. And blessing means a gospel आणि meeting. स्वार्थ सभा म्हणजे पापी जनांसाठी देव पित्यानं काय केलं त्या ठिकाणी सांगितलं जातं. And gospel meetings means what Jesus has done for the sinners, it is told. त्याला सुवार्ता म्हटली जाते. And that is called gospel. पापाचं वेतन मरण, त्या मरणातून मानवाला सोडवण्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला. And the wages of sin is death, and Jesus bore the cross for us. आमचं मरण त्याने स्वतःवर He घेतलं. took our death upon him. आमच्यासाठी तो मेला, He died for us. तो पुरला He गेला. was buried. पित्याच्या गौरवानं मरणातून तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. By the glory of Father, he was risen on the third day. त्याच्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवनाची धन्य आशा प्राप्त झाली. Through him we have the blessed hope of eternal life. तो स्वर्गात घेतला गेला. He was ascended into heaven. आणि लवकरच तो पुन्हा आपल्या लोकांना, निवडलेल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी येत आहे. And soon is coming back to take his chosen people. हे सर्व म्हणजे आम्ही पाहतो सुवार्थ आहे. All this means gospel. म्हणजे देवानं पापी जनांसाठी जे कार्य केलं त्याचं शिक्षण त्या ठिकाणी ते दिलं जातं. It is the teaching of what Jesus did for the sinners. आणि ते शिक्षण जो कोणी ग्रहण करतो विश्वासानं, And whoever receives that teaching with faith, आणि नव्यानं ग्रहण करणारा जो असतो विश्वास ठेवून आपल्या मुखानं कबूल करून आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा प्रभू म्हणून स्वीकारतो. and a person believes and confesses and accepts in his heart that Jesus is a personal savior, बाप्तिस्म्याच्या द्वारे त्याच्या मरणाशी त्याच्या पुनरुत्थानाशी संयुक्त होतो. and he becomes one by being water baptized, आणि त्या प्रवासामध्ये शेवटपर्यंत देवाला विश्वासू राहतो. and is faithful in his entire journey to God. त्याचं शिक्षण तो घेत राहतो. वधस्तंभाचं शिक्षण तो घेत राहतो. Keeps getting the knowledge of the cross. म्हणजेच तो आशीर्वादाचा वाटेकरी होत असतो. Means he becomes a partaker of त्याला blessing. सुज्ञ पण प्राप्त झालेला He असतो. has received wisdom. म्हणून आम्ही मागच्या वेळेस पाहिलं की आमचा एक विषय चालू आहे की आणि ख्रिस्ताच्या मरणाचा आमच्यावर होणारा परिणाम काय आहे. And the consequence of Jesus' death upon us.
ख्रिस्ताची चित्तवृत्ती आम्ही धारण करावी, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. Bible says, take the mind of Christ. आणि मग ती चित्तवृत्ती जर माझ्यामध्ये यावी असं वाटत असेल, If I think I should have the mind of ती Christ, चित्तवृत्ती काय तर नम्र तो झाला, and the mind means he became humble, त्याने आज्ञा पाळली, he obeyed, वधस्तंभावरचं मरण त्यांनी सहन केलं. he endured the death on the cross, मग ते मरण तुमच्यासाठी, माझ्यासाठी, प्रत्येक मानवासाठी त्यांनी सहन केलं. and he endured it for you and me, for every man. म्हणून तुमचं आणि माझं काम आहे की त्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये काय झालाय तो मी शिकवून घ्यावा. It is important that we get the knowledge on what is the effect of that. आणि तो परिणाम माझ्यामधून दिसतो की नाही हे आम्ही आणि रोज पडताळणं किंवा पडताळणं गरजेचं किंवा ते आम्ही आमचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं And आहे. we need to introspect every day if this effect is visible through me in my daily life. म्हणून हे कलसेकराच्या फिलिपेकराच्या पत्राकडे आपण येऊयात Let's go to Philippians. आणि त्याचं दुसरा अध्याय आणि 5 वचनापासून काही वचन वाचा. त्याचं हेडिंग पहिल्यांदा वाचा. येशूच्या नम्रतेचे येशूच्या नम्रतेचे व स्वार्थ त्यागाचे उदाहरण व स्वार्थ त्यागाचे उदाहरण. असली जी चित्तवृत्ती असली जी चित्तवृत्ती म्हणजे मनाचा स्वभाव किंवा मनाची वृत्ती, असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ख्रिस्त येशूमध्ये होती, ती तुम्हामध्येही असो. हालेलुया. It says in Philippians 2 and 5, let this mind be in you which was also in Christ Jesus. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो. Let this mind be in you which was also in Christ Jesus. कसली चित्तवृत्ती होती? And what was that mind? तो नम्र झाला He became humble, आणि ती नम्रता आमच्यामध्ये यावी. and we should have that humility. तो आमची सेवा त्याने आपल्या लोकांची, शिष्यांची केली. And he served his disciples, त्यांनी शिष्यांचे पाय धुतले, and he washed the feet of his disciples, त्याने आज्ञांकितपणा तो शिकला, and he learned obedience. तो पित्याच्या आज्ञेमध्ये राहिला. He stayed in the obedience of the म्हणून Lord. ती चित्तवृत्ती तुम्हामध्येही असो. So this mind also be in you. आता कशी ती माझ्यामध्ये असणार आहे? How can it be in me? काय केल्याने ती चित्तवृत्ती माझ्यामध्ये येणार आहे? How will that mind be in me? तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला ख्रिस्ताच्या मरणाशी, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी संयुक्त होण्याचं सांगितलेलं आहे. It has been told us to be one with the death and the resurrection of Christ. ती चित्तवृत्ती माझ्या अंगी यावी असं जर मला वाटतं, If I think I should have the mind of तर Christ, ख्रिस्तानं माझ्यासाठी जे मरण सहन केलं, Christ who endured death for me मला जीवन to देण्यासाठी, give me life, त्याचा परिणाम मी समजून घेतलेला आहे का? have I understood the effect of that? तो परिणाम काय आहे? What is the effect तर of that? माझ्यामध्ये ती चित्तवृत्ती येणं गरजेचं आहे. I should have that mind of Christ. म्हणजे त्या मरणाशी जर मी संयुक्त झालो, If I'm one with the death, ते मी मनापासून समजून घेतलं, आत्म्याच्या प्रेरणेने समजून घेतलं, if I've understood it with the inspiration of Holy त्या Spirit, परिणामाचा अभ्यास जर मी केला, if I've studied the effect of that, तर ती चित्तवृत्ती माझ्या अंगी येते प्रियानो. then that mind will be in me. पुढं काय लिहिले वाचा. देवाच्या स्वरूपाचा असूनही काय लिहिले? तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे देवा समान असणे हा लाभ त्याने मानिला नाही. केवढी मोठी नम्रता आहे पहा, किती मोठी गोष्ट या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. It says in verse 6, who being in the form of God did not consider it robbery to be equal with God. तो देवाचा पुत्र आहे, He is the son of God, म्हणजे तो देवाच्या स्वरूपाचा आहे, means he is in the likeness of God. त्रैक्यातला आणि घटक तो आहे. He is a part of the Trinity, देव आणि देव जो पुत्र, and he is the God of the Son. प्रियानो, देव जो पिता, God the Father, देव जो पुत्र, God the Son, देव जो पवित्र आत्मा, God the Holy हे Spirit. त्रैक्य आमच्यामध्ये आहे We प्रियानो. have this Trinity amongst म्हणून तो us, देवाच्या स्वरूपाचा असूनही who being in the form of God, देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानिला नाही. he did not consider it benefit to be equal with God. एवढा तो नम्र He झाला, was so humble. तो तुमच्या माझ्यासाठी मानवी देहामध्ये तो जगामध्ये आला. He came in human form for you and me. पुढे काय लिहिले वाचा प्रियानो. तर त्याने स्वतःला रिक्त केले, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले दासाचे स्वरूप धारण केले. पुढं आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे आणि मरण तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. म्हणजे त्यांनी काहीतरी एक मोठी कृती केली आणि आज्ञापालन करून ते स्वतःला त्यांनी काय केलं? लीन केलं. आणि असली चित्तवृत्ती तुमच्या मध्ये
असो असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. And it says, but made himself of no reputation, taking the form of a bondservant, and coming in the likeness of men, and being found in appearance as a man, he humbled himself and became obedient to the point of death, even the death of the cross. त्याने स्वतःला रिक्त केले. He became of no reputation. म्हणजे मनुष्याच्या प्ररिक्त केलं म्हणजे काय, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप त्याने धारण केले. Means he took the form of a bondservant in the likeness of men. त्याने आणि देवाच्या स्वरूपात असूनही त्याने दासाचं स्वरूप धारण केलं. Even being the form of God, he became the likeness of men, तुम्हाला आणि मला त्या पापातून त्या मरणातून सोडवण्यासाठी delivered you and me from the death and आणि sin, दासाचे स्वरूप धारण करून took the form of a bondservant, मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन and coming in the likeness of men, त्याने मरण he endured death, आणि ते वधस्तंभावरचे मरण सोसिले. also even the death of the cross. इथपर्यंत Until then, त्याने काय केलं, आज्ञापालन करून करून स्वतःला रिक्त केलेला आहे, स्वतःला नम्र केलेला आहे. even till death, he emptied himself. प्रिय, या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे, Here the Bible says, त्याने स्वतःला रिक्त केलं, he emptied himself, त्याने स्वतःला प्रगट केलं. he revealed himself, प्रगट करणं म्हणजे काय, स्वतःला आणि उघड करणं आहे. and revealing means showing yourself to others. आणि म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे, Here the Holy Bible says, इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. he humbled himself by being obedient. आणि ती चित्तवृत्ती And that mind, तुमच्यामध्ये असो असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. Bible says that mind should be in you. मग ते चित्तवृत्ती माझ्या अंगी येण्यासाठी So this mind to be in me, आणि म्हणून आम्ही पाहतो, आम्हाला त्या मरणाचा परिणाम जो आहे तो आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. we need to understand the effect of the death. त्याने त्या प्रगट केलेला आहे. He has revealed it. मनुष्य प्रकृतीचे असे होऊन त्याने प्रगट होऊन मरण आणि ते वधस्तंभाचे मरण सहन केलं आणि सोसले. By being the likeness of men, he endured the death. प्रगट होणे म्हणजे उघड होणे किंवा स्पष्ट होणं आहे. And revealing means unraveling or showing it. त्याने वधस्तंभावरचं मरण सहन केलं. He endured the death on the cross. मानव रूप धारण करून तो या जगामध्ये आला He came in the form of a human. आणि आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. And he humbled himself by becoming obedient. आज्ञापालन करून He became obedient. म्हणजे मरणाचा परिणाम आम्ही समजून घेतल्यानंतर, By understanding the effect of death, ख्रिस्ताची चित्तवृत्ती अंगी लिहिल्यानंतर, after imbibing the mind of Christ, ज्याप्रमाणे येशू ख्रिस्त आज्ञापालनामध्ये त्याने स्वतःला लीन केलं, the way Jesus humbled himself unto obedience, आम्हाला ती चित्तवृत्ती येण्यासाठी to have that mind in us, आज्ञांकितपणाचा स्वभाव की आज्ञापालन माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. I need to have the obedience. आणि मग त्याच्यासाठीच आम्हाला मरणाचा परिणाम आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. And for that reason, we need to understand the effect of the death. ख्रिस्ताच्या मृत्यूचा परिणाम आमच्यावर काय होतो What is the effect of Christ's हे death upon us? आम्ही पाहून घ्या, आम्हाला लक्षात येणं किंवा आम्ही त्याचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. It is important we understand and learn it. म्हणून या आठवड्याचं जे वचन आहे The verse of the week, ते आम्ही ते शेवटी जाता देत नाही. तर आपण फक्त मरणाचा परिणामाविषयी आम्ही पाहणार आहोत. we are learning about the effect of the death. तर मागच्या वेळेस आम्ही काय पाहिलं, तारण त्या मरणाचा परिणाम आहे, Last time we learned it, salvation was the पवित्रता effect, मरणाचा परिणाम आहे, holiness was the effect, धैर्य मरणाचा परिणाम आहे. courage was the effect. आज आपण पाहूयात गलती कराच्या पत्राकडे येऊ थोडस. Today let's go to Galatians. गलती कराचं पत्र Galatians याचा 3रा अध्याय 3, आणि 13 आणि 14 वचन वाचा. 13 and 14. ख्रिस्ताने आपणाकरिता शापग्रस्त होऊन ख्रिस्ताने आपणाकरता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. खंडणी देऊन सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित तो आहे, शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळावा. विदेशी लोकांना मिळावा. म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळावे. आत्म्याचे वचन मिळावे. हालेलुया. Says in Galatians 3:13 and 14, Christ has redeemed us from the curse of the law, having become a curse for us. For it is written, cursed is everyone who hangs on a tree, that the blessing of Abraham might come upon the Gentiles in Christ Jesus, that we might receive the promise of the Spirit through faith. या
ठिकाणी आम्ही मरणाचा परिणाम पाहत आहोत. Here we are learning the effect of death. त्यानं शापग्रस्त होऊन He became a curse. त्यानं आणि वधस्तंभावरचं मरण त्यांनी सहन केलेलं आहे He endured the death on the cross आणि आम्हाला त्या शापातून सोडवलं. and delivered us from the curse. आणि आम्ही पाहतो त्याद्वारे त्या मरणाचा परिणाम आमच्यावर काय झालेला And the आहे. effect of that death upon us, विश्वासाच्या द्वारे आत्म्याचं वचन आम्हाला मिळालेलं we आहे. have received the promise of Spirit through faith. हालेलुया. Hallelujah. म्हणून या ठिकाणी लिहिले ख्रिस्ताने आपल्याकरता शापग्रस्त होऊन And Christ became a curse for us. आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडन देऊन म्हणजे स्वतः वधस्तंभावर अर्पण करून ती खंडन देऊन त्यानं त्या आणि नियमशास्त्राच्या शापापासून आम्हाला सोडविले आहे. He's redeemed us by sacrificing himself from the curse of the law. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. For it is written, cursed is everyone who hangs on a tree. त्या शास्त्रलेखाचा उद्देश काय आहे. What was the intention of that scripture? पुढे तो उद्देश काय सांगितलेला आहे. What was the intention? यात उद्देश हा की And so that अब्राहमाला दिलेला आशीर्वाद blessing of Abraham ख्रिस्त येशू मध्ये in Jesus Christ विदेशी लोकांना to the म्हणजे Gentiles तुम्हाला आणि मला means to you and me, तो मिळावा म्हणून so that we receive it, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळावे. we might receive the promise of the Spirit through faith. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं अब्राहमापासूनचा आलेला आशीर्वाद Previously I told you the blessing that came from म्हणजे Abraham. आशीर्वाद जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचे असेल If I have to receive a blessing, तर वचन म्हणजे देवाच्या मुखातून आलेलं आधारभूत वाक्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. and the word that means the word that comes from the mouth of the Lord that is supported. ते प्रत्येक विधान देवाच्या मुखातून आत्म्याच्या द्वारे आलेलं आम्हाला समजणं गरजेचं We आहे. need to understand everything that is coming from the mouth of the ते Holy Spirit. शिक्षण आम्हाला समजणं गरजेचं आहे We need to understand that education. किंवा ते शिक्षण आम्ही आत्मसात करणं गरजेचं We आहे. need to imbibe that learning. कारण त्याच्यामध्ये आम्हाला आशीर्वाद आहेत. कुठले आशीर्वाद आहेत. अब्राहमाला दिलेले आशीर्वाद आहेत. In that we have the blessing that were given to Abraham. अब्राहमाला का आशीर्वाद मिळाला. What was the blessing given to Abraham? अब्राहमानं देवाची आज्ञा मान्य करून पाळली. And Abraham obeyed the Lord. अब्राहमानं विश्वासाची कृती केली. Abraham did the act of faith. त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा करण्यात आला. His faith was accounted to him as righteousness. आपला एकुलता एक पुत्र इसाक त्याला वेदीवर अर्पण्यासाठी त्याने मागे पुढे पाहिलं नाही. He did not stumble to give his only begotten son Isaac on the altar. तो विश्वास देवानं पाहिला And God saw that आणि faith, मग त्यानं त्याला आशीर्वाद दिलेले आहे. and then he has blessed आणि him. त्याला आशीर्वाद देताना तो म्हणतो While blessing him, he says, तुझ्याद्वारे भूतलावरील सर्व राष्ट्रे मी आशीर्वादित I करेन. will bless all nations through you on this earth. आणि भूतलावरील सर्व राष्ट्रांपैकी And through all the nations, भारत हा सुद्धा देश आहे. India is also one of them. हालेलुया. Hallelujah. किती जणांना विश्वास आहे. How many of you believe? का मी विश्वास ठेवतो. Why do we believe? कारण आमचा भारत या भूतलावर आहे. Because India is on this earth. का भूतलाच्या बाहेर आहे. Or is it outside? भूतलावर आहे की नाही It is on this जगामध्ये planet. पृथ्वीच्या पाठीवर आहे. It is on the earth. आणि देवानं भूतलावरील सर्व राष्ट्रे तुझ्याद्वारे आशीर्वादित होतील असं पवित्र शास्त्र आम्हाला The सांगतं. Bible says, I will bless all the nations through Abraham. जरा येऊयात पुन्हा आपण त्या अब्रामाच्या आशीर्वादाकडं. Let's go to the blessings of बा, Abraham. आशीर्वाद म्हणजे काय. What is blessing? आशीर्वाद सभा सर्व कामी भरपूर वेळ ऐकलेला आहे. We have heard the blessing meeting a lot of times. मग आशीर्वाद म्हणजे काय आहे So प्रियानो. what is blessing? अब्रामाला दिलेले आशीर्वाद आहेत. It is the blessing given to ते Abraham. असे सहज मिळालेत का. Has he received it easily? त्यासाठी त्याने विश्वासाची कृती केली. He had done the act of faith. देवाची आज्ञा त्यांनी पाळली. He obeyed the voice of the Lord. देवानं सांगितलं त्याप्रमाणे सगळं काय केलं. He did everything according to the word of God. आणि म्हणून त्याला ते आशीर्वाद मिळाले. And that is why he received the blessings. देवानं त्याची कसोटी घेतली. And God tested him. देवानं अब्रामास कसोटीस लावले पवित्र शास्त्र मला सांग. Bible says God tested Abraham. आणि आम्ही पाहतोय उत्पत्तीचा ग्रंथ याचा 22वा अध्याय Genesis 22, आणि त्याच्या 15 वचनापासून काय वचन वाचूयात. 15 onwards. परमेश्वराच्या दूताने त्याच्या अगोदरचं सगळं तुम्हाला माहिती आहे. त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला हात बांधून त्याने वेदीवर ठेवलं. त्याच्यावर सुराव गवला. त्याच्यानंतर आम्ही पाहतो काय घडलेले पहा.
परमेश्वराच्या दूताने परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्रामाला दुसऱ्याने हाक मारून म्हटले, आकाशातून अब्रामाला दुसऱ्याने हाक मारून म्हटले. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो, मी आपली शपथ वाहून सांगतो की मी आपली शपथ वाहून सांगतो. पद्धतीचा भाग काय, म्हणजे मगाशी काय तो शब्द वापरला, शपथच वापरला ना. म्हणजे देवाचं वचन भाग काय, देवाचं वचन काय, शपथ आहे. आता इथं देव म्हणतो मी आपली शपथ हो वाहून सांगतो. म्हणजे त्याचं ते वचन आहे, त्या वचनाद्वारे आलेली एक खात्री आहे, ती शपथ आहे. काय लिहिले वाचा परत. तू हे कृत्य केले, तू हे कृत्य केले आपल्या पुत्रास, आपल्या पुत्रास, आपल्या एकुलत्या एक पुत्रास आपल्या एकुलत्या एक पुत्रास अर्पिण्यास तू मागे पुढे पाहिले नाही. मागे पुढे पाहिले नाही. काय लिहिले त्या ठिकाणी, मी शपथ वाहून सांगतो की तू हे कृत्य केलं आपल्या पुत्रास, आपल्या एकुलत्या एका पुत्रास मला अर्पिण्यास तू मागे पुढे पाहिले नाही. म्हणून आम्ही पाहतो देवाचं वचन त्याला प्राप्त झालं. देवानं शपथपूर्वक त्याला सांगितलं. देवानं आधारभूत वाक्य त्याला दिलेले आहेत. हालेलुया. It says in Genesis 22:15, then the angel of the Lord called to Abraham a second time out of heaven and said, by myself I have sworn, says the Lord, because you have done this thing and have not withheld your son, your only son. 15 आणि 16 वचन वाचा. या ठिकाणी आम्ही पाहतो त्याला त्याच्याविषयी म्हटलेलं आहे की तू आपल्या पुत्रास अर्पिण्यास मागे पुढे पाहिले नाही. It says he did not withheld his son. म्हणजे जी आज्ञा पित्यानं त्याला दिली होती, So whatever commandment the father had ती given, आज्ञा तंतोतंत त्याचं पालन केलं. he obeyed exactly as it is. कसा यज्ञ शास्त्रोक्त करायला पाहिजे तसं त्याने तो शास्त्रोक्त केलेला आहे. The sacrifice that was as per the law, he did that. आणि त्याने मागे पुढे पाहिलं He नाही. did not withheld. म्हणजे त्याने विश्वासानं ती कृती केली. He did with the act of faith. म्हणून त्या आशीर्वादाचा वाटेकरी तो झाला. So he became the partaker of the म्हणून blessing. देवाने सांगितलं की तुझ्याद्वारे भूतल सर्व राष्ट्रे मी आशीर्वादित So करेन. it says, I'll bless all the nations through you. मग मला जर देवापासूनचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत, If I want the blessings from God, तर मी देव जे सांगतो तसंच करतो का? so do I do exactly what God tells me to do? अब्रामानं मागे पुढे पाहिलं नाही, And Abraham did not stumble. आम्ही मागे पुढे पाहत असतो. And we look here and there. म्हणजेच आमच्यामध्ये अनेक वेळा शंका येत So असतात. we have a lot of doubts. खरंच असं होईल का? And really will it आणि happen? खरंच असं होईल का? And really will that happen? काटेपासून जाऊन केली प्रार्थना केली तर ऐकेल का देव? If I go to Pastor Kate, will God listen to का my prayer? चेन्नईला जाऊ, Or should I go to का Chennai? कुठल्या तरी शनिवारच्या प्रार्थना सभेला जाऊ? Or should I go to some another meeting on Saturday? लाख आमच्यामध्ये शंका उपस्थित We होतात. have a lot of doubts. हे फिराफिरी आम्ही करतो. And we go here and ही there. फिराफिरी करणं म्हणजेच काय? What does it mean to go here and तुम्ही there? अज्ञानी आहात, You do not have the तुम्ही knowledge. शिक्षण प्राप्त करून घेतलं नाही, You do not have the जे knowledge. येते ते तुम्ही समजून घेतलं नाही शिक्षण, You have not understood what you receive. आणि मग अज्ञानी लोकांप्रमाणे तुम्ही भटकत राहता. And as per as illiterate people, you keep on roaming. आणि मग अवज्ञा आमच्याकडनं होते And we disobey. आणि आशीर्वादापासून आम्ही लांब राहतो. And we drift away from the blessings. अब्रामाला देव म्हणतो की मी सांगतो तसं तू कर. And God says to Abraham, and do as आपल्या I say. एकुलत्या एक पुत्राचा माझ्यासाठी अर्पण तू कर. Sacrifice your only begotten son for me. डोंगर त्यांनी सांगितलं या डोंगरावर तू जा, And he says, go to this mountain. या पद्धतीने मला त्याचा यज्ञ तू सादर कर. In this so and so manner you sacrifice. आणि ते पुत्राला मला अर्पिण्यास तू मागे पुढे पाहिलं नाही. देवाचं वचन The सांगतं word of God says he did not withheld his son. आमचं जीवन जे असं अशा पद्धतीने आम्ही जगतो, मागे पुढे पाहत नाही. जे काय देवाने सांगितले तसंच मला करायचं आहे. If I live my life without hesitating whatever God has told me, हालेलुया. आम्ही पाहतो आम्ही फार गोष्टीमध्ये तडजोड करतो. and we compromise with a lot of things. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, घरामध्ये घडलेल्या घटना, 2 महत्वाच्या घटना प्रत्येकाच्या घरात घडतातच. And 2 most important situations that happen in every house. पण त्यावेळेस तुम्ही काय काय तडजोड करता तुम्हालाच माहिती आहे. You know what compromises you do. पहिली गोष्ट म्हणजे लग्न. First is the marriage. आणि लग्न मग आपण किती सांगितलं ना, जरा असं करू नका, देवाच्या वचनाप्रमाणे चाला, And no matter how much we tell, do not do this, walk तरी according to आम्ही the way of सिनेमाची Lord. गाणी लावून धांगड धिंगायला करत असतो. And still we put on some secular songs and dance. रस्त्यावर आम्ही नाचत असतो डीजे लावून. We dance on the streets on a DJ. मग घरामध्ये नको तो विधी आम्ही करत असतो. And we do the ceremony in the house. आणि मग काय तडजोड करायची. And then we compromise. आणि लग्न असंच व्हायला पाहिजे. And marriage should happen in मग this आवाज manner. डीजे लावला नाही तर कुठं लग्न असतं का तेव्हा? And if we do not put the DJ, is it a मग marriage? सगळ्या गोष्टी, ही परंपरा, ती परंपरा, अमुक परंपरा,
अब्रामाची परंपरा आम्ही जतन करत नाही प्रिया. And we follow all the traditions here and there, but we do not follow Abraham's. घरामध्ये डेथ झाल्यानंतर सुद्धा किती सांगितलं की तिसऱ्या दिवशी जाऊ नका तरी तिथं जाणार. And even if somebody dies in a house, no matter how much we tell, do not go on the third day, still people ते go. वर्षातून एकदा कुठला तरी नोव्हेंबर मधला दिवस असतो त्या दिवशी पण जाऊ नका म्हटलं तरी तिथे जाणार. Even on All Souls Day, people go to the cemetery. दिवस घालू नका म्हटलं तरी तिथं ते दिवस घालणार. And still they spend the 40 days. काही हिसाबा करणार. They will do the 40th day. आणि बायबल देवाचं वचन सात देवाने बोलवल्यानंतर एक म्हटलं की माझा कोण नातेवाईक मेलाय त्याला मला पुरायचं. मेलेल्यांना पुरू देत मग बायबल. And when येशू म्हणतो Jesus asked a person to come, he said, "Let me bury my father." Jesus said, "Let the dead bury his या himself." घटनेत दोन प्रसंगामध्ये तुम्ही फार तडजोड केलेली असती. And in these two situations, people compromise a lot. देव सांगतो त्याकडे काय लक्ष नाही. They do not pay attention to what God आणि परत says. म्हणायचं देव आशीर्वाद दे. And then again say, "God bless me." देईल का आशीर्वाद? Will God bless you? देईल का? Will God bless you? अजिबात होणार नाही. He will not. मागे पुढे पाहू नका. Do not compromise. वचन The word. आधारभूत वाक्य It is a word that is supported. देवाच्या मुखातून आलेलं ते वचन आहे. It comes from the mouth of the Lord. ती भाग आहे. That is assurance. म्हणून अब्रामाला आशीर्वाद देताना परमेश्वर स्वतः म्हणतो मी शपथपूर्वक सांगतो की. While blessing Abraham, God says, I have sworn by myself. म्हणजे त्यानं केलेली विश्वासाची कृती किती त्याचे योग्यता किंवा ती किती मोलवान आहे तुमच्या लक्षात येईल किंवा किती महत्वाची ते तुमच्या लक्षात येईल. So you'll understand how valuable and precious was the act of faith done by Abraham. तो म्हणतो की अर्पिण्यास तू आपला पुत्राचा मला अर्पिण्यास तू मागे पुढे पाहिले नाही. Says you did not withhold your son, याच तो म्हणजे म्हणून मी तुझे कल्याण करीनच करीन. and so I will bless you. हा जर तुम्ही वचनाप्रमाणे चालला If you walk according to the word of God, मागे पुढे पाहिलं नाही you do not stumble, जसं देवाचं वचन आम्हाला सांगतं तसं तुम्ही करता. you do exactly as per the word of तर God. मग अब्रामाला देवानं वचन दिलेलं आहे Then God sworn to Abraham, मी तुझं कल्याण करीनच करीन. with blessing I will bless आणि you. तुम्ही जर तारलेले आहात And if you are saved, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलेला if आहे you have accepted Jesus as your personal Savior, तर तुम्ही अब्रामाची संतती you are आहात the descendants of Abraham. आणि म्हणून तुमचं इथे कल्याण होणारच आहे. You will also be blessed. वृद्धी करून तुझी संतती आकाशातल्या ताऱ्यांइतकी समुद्र तीरीच्या द्रवाळू इतकी होईल असे मी करीन. And multiplying, I will multiply your descendants as the stars of the heaven and as the sand which is on the seashore. तुझी संतती आपल्या शत्रूची नगरे हस्तगत करील. Your descendants shall possess the gate of the enemies. आता पुढे पहा तू माझा शब्द ऐकला म्हणून. And because you have obeyed my voice, आशीर्वाद काय मिळाले? why did he receive the मी जे blessings? सांगितलं ते करायला तू मागे पुढे पाहिलं नाही. And he did not hesitate to obey the word of आणि Lord. इथं म्हटलेलं आहे And here it says, तू माझा शब्द ऐकला म्हणून because you have obeyed my voice. माझी वाणी लक्षपूर्वक ऐकशील तर. If you hear to my voice carefully, अब्रामानं देवाचा शब्द ऐकला. Abraham heard the voice of the Lord, देवानं ते पाहिलं and God saw आणि that, ते म्हणतो and God says, तू माझा शब्द ऐकला म्हणून. because you have obeyed my voice. ऐकला म्हणजे काय? What does it mean he जे did? सांगितलं ते केलं. He did what God told him आम्ही to. आम्हाला वाटतं की ऐकला म्हणजे काय? We understand what is just listening. आम्ही आता मी जे बोलतोय तुम्ही ऐकलं. जरा ऐकलं पास्टरचा शब्द आम्ही ऐकला झाला. Now I speak and I just listen and I listen what pastor told. त्याला ऐकणं म्हणत नाही. That is not called listening. ऐकल्याप्रमाणे करणं म्हणजे ऐकणं आहे. And heeding means doing whatever you have listened. हालेलुया. Hallelujah. समजते का सगळ्यांना? हा म्हणून अब्रामाने शब्द ऐकला म्हणजे काय So केलं? what does it mean that Abraham obeyed the voice? अब्रामाला देवानं जे सांगितलं Whatever God told Abraham, ते अब्रामानं ते केलं. Abraham did accordingly. म्हणून या ठिकाणी परमेश्वर म्हणतो So your Lord तो says, माझा शब्द ऐकला म्हणून because you heeded my voice, पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे all the nations of this earth, तुझ्या संततीच्या द्वारे through your seed, अभिष्ट पावतील. and will receive benefit. आता आम्ही अब्रामाची संतती आहोत. We are the descendants of Abraham, आम्ही अब्रामाची संतती या संततीच्या द्वारे and we are the descendants through this descendants. भारत देश अभिष्ट पावत आहे. जरा जोरात आमेन And म्हणा. earth is receiving blessings. हालेलुया. Hallelujah. आता तुम्हाला जे काही भारतामध्ये प्रतिकूल दिसत आहे ख्रिश्चन लोकांविरुद्ध, पण ते जर विश्वासाचे डोळे तुम्ही उघडून बघितले तर प्रियानो त्याच्यामध्ये अभिष्ट आहे. हालेलुया.
कारण प्रत्येक घटना ही देवापासून आहे आणि विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी मिळून त्याला काय आहे? कल्याण. जरा टाळ्या वाजवूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. तुम्ही अब्राहमाची संतती आहे, You're the descendants of Abraham. म्हणून तुमच्याद्वारे So through you, ज्या राष्ट्रामध्ये तुम्ही वस्ती करत आहात in the nation that you dwell in, त्या राष्ट्राचं देव अभिष्ट करत आहे. God is blessing that nation. आता जे घडतं त्याच्यामधून आम्ही पलीकडे तेच पाहणार आहोत. अभिष्ट आहे, And whatever is happening, we are going to say we are being कल्याण blessed. आहे. It is good. हालेलुया. Hallelujah. जितकं बायबल आम्हाला पास्टर सांगायचं की जितकी आग भडकेल आणि जितकं आम्ही त्या हे अग्नीवर काठी मारू तितकी आग काय होती? जास्त भडकते की नाही? बरोबर आहे. म्हणून हल्ला होऊ द्यात प्रियानो, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्याद्वारे देव त्याचं सामर्थ्य, त्याचं जिवंतपण, त्याचं आणि मी पाहतो त्याचं जे श्रेष्ठत्व सिद्ध करणार आहे. And let the persecution happen. God will reveal His power and might. विश्वास असेल तर जरा जोरात म्हणा आमेन. मग उगाच कुठल्या गोष्टीची चर्चा करत बसू नका. So do not discuss anything. हे घडणार आहे. देवाचं वचन आम्हाला सांगितलेलं आहे. The word of God says these things are going to happen. सर्व गोष्टीमध्ये प्रभूला धन्यवाद द्या. Give thanks to the Lord in all प्रभूचे आभार situations. माना. Give thanks to जे Him. घडतंय त्याबद्दल देवाचे आभार माना. Give thanks on whatever is याच्यातून जे happening. पुढे जे चांगलं होणार आहे त्याच्याविषयी अधिक आभार माना. And give thanks on whatever good is going to कारण happen आमचा further. परमेश्वर चांगला आहे, Because God is good त्याची दया असणार. and His mercy endures forever. हालेलुया. Hallelujah. या सर्व घटनेतून आम्हा सेवकांना एक गोष्ट कळत आहे. And all the ministers of God are understanding one आता thing. आम्ही सेवा कशी करायला पाहिजे, How should we minister? कशी व्यवस्थेला धरून करायला पाहिजे, How should we hold on to कशी ज्या discipline? राष्ट्रात आम्ही राहतो त्या राष्ट्राच्या नियमाला धरून केली How पाहिजे, should we hold on to the कशी laws of the nation? प्रत्येक गोष्ट कशी नियमाच्या चौकटीत आम्ही केली How पाहिजे, should we do everything lawfully व्यवस्थेमध्ये आम्ही केली पाहिजे, in order? ते आम्हाला आता कळायला लागलेलं आहे. Now we are starting to understand. आम्ही जागृत झालो. We have become vigilant now. पूर्वी देवाचं नाव घेऊन आम्ही काही करत होतो. Previously we used to do anything by taking the name of the कोण काय Lord. करतं? देव आमच्या बरोबर आहे. And what can anybody do? God is पण with me. चुकीचं काम करत असतील तर देव कधी बरोबर राहत नाही. But if you do anything wrong, God will not be with you. हालेलुया. Hallelujah. पडतंय का तुम्हाला? Do you agree? पडत असतील तर जरा जोरात म्हणा आमेन. हालेलुया. देवाची प्रत्येक गोष्ट तंतोतंत साचेबंद नियमामध्ये सामावलेली आहे. And everything of God is as per the rules and in order. हालेलुया. Hallelujah. म्हणून आता मी जास्त काय बोलत नाही, तुम्ही सगळे सुज्ञ आहात कारण देवाचा आत्मा तुमच्यावर आहे. Not explain much because you're wise. The Spirit of the Lord is with you. आता तरी म्हणा आमेन जोरात. हा. तू माझा शब्द ऐकला म्हणून Because you obeyed my voice, पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे and all the nations on this earth, तुझ्या संततीच्या द्वारे in your seed, अभिष्ट will पावतील, be blessed. म्हणजे त्यांचं कल्याण होईल. Means it will be good with them. हालेलुया. Hallelujah. तुझ्या संततीच्या द्वारे. In your seed. आता आम्ही आहोत संतती देवाची. Now we are the descendants, 19 children of वचन God. वाचा ब्रदर त्यातलं. मग अब्राहम मग अब्राहम आपल्या चाकरांकडे परत आला आपल्या चाकरांकडे परत आला आणि ते उठून आणि ते उठून त्याच बरोबर बैरशेबा येथे गेले हा. आणि अब्राहम बैरशेबा येथे राहिला. हा. या गोष्टी घडल्यानंतर कोणी अब्राहमास सांगितले, पहा तुझा भाऊ नाहोर बस, या बस, 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 हा. या ठिकाण देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळत आहे. And here we see the word of God. केवळ अब्राहमाला देव अब्राहमाचं कल्याण केलं नाही, And not only did God bless तर Abraham, अब्राहमाच्या संततीला प्रत्येकाला देवाचे आशीर्वाद मिळालेले all आहेत. the descendants of Abraham have received the आणि त्या blessings. संततीच्या द्वारे सर्व राष्ट्रांचा अभिष्ट झालेला आहे. And through that descendants, all the nations are blessed. हा. म्हणून या ठिकाण देवाचं वचन आम्हाला So सांगतं here the word of God says, अब्राहमाचं वचन, अब्राहमाचे आशीर्वाद. the blessings of पुन्हा Abraham. आपल्या त्या वचनाकडे येऊया. Let's turn to our word. कुठला संदर्भ दिला होता? गलतीकराचं पत्र. गलतीकराचं पत्र 3 अध्याय 13-14 वचन. शापग्रस्त होऊन शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. खंडणी देऊन सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे जो कोणी झाडाला टांगलेला आहे तो शापित आहे, तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. असा शास्त्रलेख आहे. यात उद्देश हा की यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळावा, विदेशी लोकांना मिळावा. म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे
आत्म्याचे वचन मिळावे. आत्म्याचे वचन मिळावे. It says in Galatians 3:13 and 14, Christ has redeemed us from the curse of the law, having become a curse for us. For it is written, cursed is everyone who hangs on a tree, that the blessing of Abraham might come upon the Gentiles in Christ Jesus, that we might receive the promise of the Spirit through faith. म्हणून अब्राहमाला दिलेला आशीर्वाद आहे त्या ठिकाणी सांगितलेला आहे. It is told that the blessing that was given to आणि Abraham, अब्राहमाला काय आशीर्वाद आहेत आम्हाला माहित आहे प्रिया. and we know the blessings that were given to तिथं Abraham. हा एक आशीर्वाद आहे. One of the blessings जो is, कोणी तुझा अभिष्ट करेल त्याचं मी अभिष्ट करेल, whoever will do good to you, I'll do good to them. आणि जो कोणी तुझा अनिष्ट करेल त्याचं मी काय करेल, अनिष्ट करील. Whoever will walk against you, I'll do bad to them. हालेलुया. Hallelujah. एवढं मोठं अभिवचन देवानं तुम्हाला दिलेलं आहे प्रियानो. And such a great promise God has given मग to तुम्ही you. फक्त ते वचन जे आत्म्यापासून वचन जे आले ते तुम्ही ग्रहण करा. You just receive the word that comes to the Spirit. आत्म्याचं वचन तुम्ही ग्रहण करा. Receive this word of ते promise of Spirit. आधारभूत ते वाक्य आहे And it प्रियानो. is a supported ती sentence. भाग आहे, And that is a ती pledge. प्रतिज्ञा आहे. That is a pledge. आता अब्राहमाला सांगितलं की तुझ्याद्वारे तुझ्या संतच्याद्वारे भूतलावरील सर्व राष्ट्रांचा अभिष्ट मी करेल. And God said, in your seed all the nations of the earth shall be blessed. हे देवानं केलेली प्रतिज्ञा आहे. This is a pledge done by God. हालेलुया. Hallelujah. म्हणजे त्याचं वचन ते आहे. Means it is the word of आणि God. देवानं जर आशीर्वाद देण्याचं कबूल केले, ती जर देवानं प्रतिज्ञा केली तर देव ते करणार म्हणजे करणार. And if God is pledged to bless, then God will surely do it. अब्रामाच्या द्वारे त्याच्या संतच्या द्वारे भूतलावरील सर्व राष्ट्रे मी त्यांचा अभिष्ट करील तर देव ते करणार. देवानं केलेली ती प्रतिज्ञा आहे. And through Abraham or the descendants, God will bless all the nations, and God has done it. म्हणून त्यात उद्देश तो शापग्रस्त झाला. त्यात उद्देश हा आहे की He became a curse. The intention was that अब्रामाला दिलेला आशीर्वाद the blessing given to Abraham ख्रिस्त येशूमध्ये in Christ Jesus, विदेशी लोकांना मिळावा. the Gentiles should receive it. हालेलुया. Hallelujah. म्हणून देवानं ते वचन आम्ही आमच्यापर्यंत पाठवलेलं आहे. So God has sent His word to us. देवानं जगावर प्रीती केलेली आहे. God has loved the world. इसवी सन 63 ला पौल म्हटला की पा हे वचन विदेशी लोकांपर्यंत जात आहे. And this Paul said that this word is going to the people, आणि ते संपूर्ण जगामध्ये पसरलेलं आहे and प्रियानो. it is spread throughout the world. अब्राहमाचं ते आशीर्वादाचं वचन आहे. It is the word of the blessing of Abraham, विदेशी लोकांना मिळावा. so that Gentiles should receive it. म्हणजे काय? Means what? आशीर्वाद मिळावा म्हणजे काय? What does it mean to म्हणजे receive blessing? आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळावे. Means we might receive the promise of Spirit through faith. म्हणजे विश्वासाच्या द्वारे आपल्याला आत्म्याचे शिक्षण, पवित्र शास्त्राचं शिक्षण मिळावं. So that we receive the teaching of the Spirit through faith. हा म्हणजे ते आशीर्वाद आम्हाला मिळतील. Means we'll receive the कसे blessings. मिळतील? How will we receive it? विश्वासाच्या द्वारे. Through faith. मग अब्राहम जसा विश्वासू राहिला So like Abraham was faithful, तसं आम्ही विश्वासू राहणं गरजेचं we आहे. need to stay faithful म्हणजे as well. आमच्या येशू ख्रिस्ताचं मरण जे आमच्यासाठी झालं प्रियानो, The death of our Lord Jesus Christ that happened for us, त्याचा आमच्यावर झालेला परिणाम काय आहे? what is the effect upon us? आम्हाला आत्म्या विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळाले. We have received the promise of Spirit through आणि faith. हेच आत्म्याचं वचन तुम्हाला देवापासूनचे आशीर्वाद देतं. And this promise of Spirit gives blessings through God. म्हणून शिक्षणामध्ये वाढा. So grow in the knowledge. शिक्षण आत्मसात करा. Imbibe the knowledge. वधस्तंभाचं शिक्षण आत्मसात करा. Understand the teaching of the cross. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पुढे मी पाहतो देवाचं वचन काय आहे. Further the word of God says. परिणाम जो आहे तो पाहूया. The effect. योहानाचं पहिलं पत्र 1 John याचा दुसरा अध्याय chapter 2 आणि दुसरं वचन. verse 2. तोच आपल्या पापाबद्दल प्रायचित्त आहे तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे आणि आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे आणि आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. It says in 1 John 2 and 2, and he himself is the propitiation for our sins, and not for ours only, but also for the whole world. त्या ठिकाणी बायबल आम्हाला या ठिकाणी सांगत आहे Here the Bible says, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे he himself is the propitiation आणि for our sins, आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे and not only for ours, तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. but also for the whole world. म्हणजे देवाच्या आम्ही पाहतो ख्रिस्ताच्या मरणाचा परिणाम The effect of the death of Christ, संपूर्ण जगाच्या पापाबद्दल म्हणजे पापातून सुटण्यासाठी आहे प्रिया. deliverance of from the sin for the whole
whole world. बायबल आम्हाला सांगतं Bible says, की देवानं जगावर एवढी प्रीती केली for God so loved की the त्यानं world आपला एकुलता एक पुत्र दिला that He gave His only begotten Son, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास so ठेवतो that whoever believes in Him त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. should not perish but have everlasting म्हणून life. अब्रामाच्या संततीच्या द्वारे भूतलावरील सर्व राष्ट्रांचं मी अभिष्ट करेल बायबल आम्हाला सांगतं. Bible says, through descendants of Abraham, I will bless all the nations त्या on the earth. येशूच्या आमच्यासाठी मरणाचा जो परिणाम आहे The effect of the death of Christ on त्याचा us, तो परिणाम संपूर्ण जगाच्या तारणासाठी झालेला and आहे. that effect happened for the salvation of the whole त्या world. अब्रामाचे आशीर्वाद संपूर्ण जगातल्या प्रत्येक राष्ट्रापर्यंत ते आलेला आहे. The blessings of Abraham have reached every nation, आणि त्याच्यामधून आपल्या देशालाही देवानं सोडलेलं नाही. and God has not excluded our nation as well. हालेलुया. Hallelujah. देवाचे आशीर्वाद आम्हाला मिळालेले आहेत We have प्रिय. received the blessings of God पापांबद्दल प्रायश्चित्त and propitiation for our sins. काय प्रायश्चित्त आहे? What was the atonement? मरण सहन करणं, Enduring death. निष्कलंक रक्त सांडणं, Unblessed, सर्व प्रकारच्या वेदना यातना आणि मरणप्राय यातना सहन करणं, enduring all kinds of disease and pain. त्याला ठेचावं असं परमेश्वराच्या मर्जीस आलं. It was the will of God that He crushed Him, त्याचे हाल करण्यात आले and He was troubled. आणि अशा पद्धतीने त्यांनी ते शापित मरण आमच्यासाठी सहन केलं. In this manner, He endured the cursed death for us. त्याचा परिणाम केवळ आमच्यावर झालेला नाही, And the effect has not only तो until us, संपूर्ण जगावर झालेला आहे. but it has become for the whole world. हालेलुया. Hallelujah. पण अब्राहामाचे आशीर्वचन आम्हाला प्राप्त झालेले त्याच्या मरणाच्या द्वारे त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये झालेला आहे. And we've received the promise, and the effect has happened in our lives. एफिसकराचं पत्र याचा 2रा अध्याय 13 वचन आपण घेतलं का त्याच्याविषयी? वाचा बघा. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ झाला. It says in Ephesians 2:13, but now in Christ Jesus, you who once were far off have been brought near by the blood of आता Christ. याचं स्पष्टीकरण आपण थोडं नंतर बघूया. And we'll listen to the explanation later. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही जवळ आलेला आहात. And through the blood of Christ, you have been brought त्याच्या near. अगोदरची जे वचन आहे And the verses की आमचा before, समेट ख्रिस्ताच्या मरणाचा परिणाम आमचा समेट झालेला the आहे. effect of death of Christ, that we have been reconciled. तो समेट झाल्यामुळं आम्ही जवळ आलेलो And आहोत. because of the reconciliation, we have been brought near. रोमकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन, 9 आणि 10 वाचा. तर आपण जे आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत त्याच्या रक्ताने नीतिमान ठरलेले आहोत ते आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तरले जाऊ. आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ. It says in Romans 5:9 and 10, much more then, having now been justified by His blood, we shall be saved from wrath through Him. For when we were enemies, we were reconciled to God through the death of His Son. Much more, having been reconciled, we shall be saved by His life. आम्ही पाहतो या ठिकाणी समेट म्हणजे आमच्यामध्ये ऐक्य निर्माण झालेलं आहे. Reconciliation means we have become one. आमचं एकीकरण झालेलं आहे. We have become in unison. सलोखा झालेला आहे. We have been reconciled. कोणाबरोबर झालेला आहे? And with whom it has happened? देवाबरोबर झालेला With God. देवाबरोबर आमचं एकीकरण झालेलं We have आहे. become one with God. देवाबरोबर आमचा सलोखा झालेला आहे. And we reconciled to God. देवाबरोबर आमचं ऐक्य झालेलं आहे. We have become one with God. त्याच्या अगोदर आम्ही कोण होतो? Before that, who were आम्ही we? शत्रू असताही असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. Bible says even when we were enemies, आपण शत्रू असता when we were enemies देवाबरोबर with God, त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे through the death of His Son, आपला समेट झाला. we were reconciled. म्हणजे त्याच्या पुत्राचा मृत्यू जो झाला The death of His Son that त्याचं happened, मरण जे वधस्तंभावर झाला the death on the cross, त्याचा परिणाम काय झाला? the effect of that, आमचा देवाबरोबर समेट झालेला आहे. we are reconciled to God. आमचं देवाबरोबर एकीकरण झालेलं We have आहे. become one with God. आम्ही देवावर आमचं ऐक्य झालेलं
झालेला आहे. We have become in unison with God. आम्ही आमचा देवाबरोबर सलोखा झालेला And we आहे. become one with the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. सलोखा झाला म्हणजे काय? What does it mean being म्हणजे आता reconciled? काय होईल? Means now what will आम्ही happen? देवाबरोबर तोंड तोंड बोलू शकतो. We can speak to God face to face. आम्ही देवाला पाहू शकतो. We can see God. जांतकणाची शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. Blessed are the pure in heart, for they shall see ख्रिस्ताद्वारे God. तो आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. Through Christ we have received that blessing. येशू म्हणतो ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलेला आहे. Jesus says, who has seen me has seen the म्हणून Father. या ठिकाणी मी पाहतो समेटाची देणगी आम्हाला मिळालेली We've आहे. received the gift of reconciliation. इतकेच केवळ नाही Not only तर that, ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळालेली आहे and the gift we have received of reconciliation, ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे and through our Lord Jesus आपण Christ, देवाच्या ठाई जे उत्सव करू. we will rejoice in God. हालेलुया. Hallelujah. आता समेट झालाय तर समेटाचा परत आणखी परिणाम काय आहे? Now we have been reconciled. The effect of that is, मरणाचा परिणाम समेट झालेला आहे. and the effect of that is reconciliation. समेटाचा परिणाम काय झालाय? Effect of reconciliation, आम्ही जे उत्सव करणारे we will आहोत. rejoice. कारण का प्रियानो? Reason त्या being, मरणाचा परिणाम हाय की अब्रामाच्या द्वारे आत्म्याचं वचन आम्हाला मिळालेलं आहे. effect of that is that through Abraham received म्हणजे the spirit, promise of spirit. आशीर्वाद मिळालेला So आहे. we received the blessings. आम्हाला प्रतिज्ञा आमच्यासाठी देवाने केलेली And आहे. God took a pledge for us. तुझे दुःखाचे दिवस आता सरलेले The आहे. days of sorrow have gone away. शोक निघून गेलेला आहे. Grief has left. दुःख उसास्यांनी पळ काढलेला Sorrowing आहे. and sighing has मग fled आता काय away. आहे प्रिया? So now what is there? आनंद आहे. It is joy. जयघोष आहे. Rejoicing. सर्व स्थितीमध्ये In all situations, परमेश्वराचा गौरव करा. glorify God. परमेश्वराचा महिमा करा. Give thanks to the प्रभू Lord. येशूच्या मरणाचा परिणाम हा आमच्यामध्ये झालेला The आहे effect of death of Christ on us is की that प्रियानो आमच्या समेटाद्वारे आम्ही जे उत्सव करणारे लोक ठरलेले आहोत. through reconciliation we have become the people who rejoice. तिथं रडणं नाही, There is no crying. तिथं कुठल्या प्रकारचे अश्रू नाहीत There is प्रियानो. no tears. प्रसंग जरी आले तर आम्ही एकच म्हणतो आमचा परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Even in adverse conditions we say our God is good and his mercy endures forever. म्हणून आपण शत्रू असताही So while we were enemies देवाबरोबर to God, त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे through the death of his आपला son, समेट झाला. we are reconciled. तर समेट झाला असता So now that we have been reconciled, त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ. we shall be saved by his life. इतकेच केवळ नाही Not only तर that, ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे through whom we have received the ते आपल्या reconciliation प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे through our Lord Jesus Christ, आपण देवाच्या ठाई जे उत्सव करू. we will rejoice in God. हालेलुया. Hallelujah. म्हणून प्रियानो आम्ही नेहमी सांगतो की उगाच 40 दिवसाची उपवास करू नका, वाढवू नका, दाढी वाढवू नका, मी गोड खाणार नाही, मी अमुक खाणार नाही. काय असा परिणाम झाला का मरणाचा आमच्यावर येशूच्या? So we tell you, do not follow the 40 days fast, do not grow your beard, do not stop eating delicacies. तर वलांडणाचा यज्ञ पशु वधला गेला, आता पुन्हा वधना नाही आहे. And the lamb was sacrificed on the Passover, and he will not be आता sacrificed again. एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे And through the sacrifice that happened only once, सार्वकालिक जीवनाची धन्य आशा आम्हाला मिळालेली we आहे. have received the blessed hope of eternal life. तो शापग्रस्त झाला. He became cursed. आमच्यातले सर्व शाप निघून गेले. All the curse fled away from आमच्यातले us. सर्व रोग निघून गेले. All the diseases left सर्व away. चिंता आमच्यातून निघून All गेल्या. the worry has मग gone. पुन्हा आम्ही का तसं करतो? So why should we do it ते again? म्हणतो माझा मुख्य प्रकाश मी तुला देत आहे. And God says, I've given my radiance to you. ज्यांनी त्याचकडे पाहिलं ते प्रकाश पावलेले Whoever आहे. looks unto him have received the मग light. 365 दिवसापैकी ते 40 दिवस आम्ही का मुलान्मुख होतो? So then the 40 days out of 365, why are we का languished? आम्ही का वणलेले राहतो? Why are we disquieted? त्याला काय कारण आहे का सांगा? Do we have a reason त्याला for कुठला that? आधार आहे का बायबल मध्ये? Is there any support in the scripture for आम्ही that? काहीतरी कुणीतरी सांगताना मी काहीतरी करतो प्रिया. So because somebody tells us and we do it. प्रियानो तो मेला, He died, तो पुरला गेला, he was buried, तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. he was resurrected आणि on the येशू third म्हणतो की day. पहा मी मेलो होतो पण तिसऱ्या दिवशी जिवंत झालो आणि मी युगानुयुगचा जिवंत आहे. And Jesus says, I died, but I'm resurrected and I'm alive forever. आणि चुकीच्या कृती करून आपण सारखं येशूला वधस्तंभावर देतो. And by doing these wrong things, we give Jesus on the cross again. हे चुकीचं आहे प्रिया. This is wrong, beloved. जे उत्सव करणारे आम्ही लोक We आहोत. are the people who rejoice. येशूच्या मरणाचा परिणाम आमचा समेट देवाशी झालेला आहे. The effect of death of Christ, that we have been आमचा reconciled to God. सलोखा देवाशी झालेला We have आहे. become one. आमचं ऐक्य देवाशी झालेलं We आहे. have become in unison. एकीकरण झालेलं आहे. We have become one. हालेलुया. Hallelujah. म्हणून ख्रिस्ताच्या द्वारे Through Christ, आपण we देवाच्या ठाई
in God, जय उत्सव करू. we will rejoice. हालेलुया. Hallelujah. उत्सव आणि जय उत्सव असा फरक आहे प्रियानो. And there is a difference in just being joyful and rejoicing. इथं जय उत्सव सांगितलेला आहे. Here it's telling us to म्हणजे जो rejoice. विजय देवानं प्राप्त केला Victory that Lord त्या attained. विजयाचा उत्सव आम्हाला साजरा करायचा We आहे. need to rejoice for that कसा victory. करायचा आहे? And how will we do it? रोज करायचा. Every day we have to do it. रोज करायचा. Every day. रोज करायचा. Every day we have to do गीत it. गाऊन करायचं. We have to sing to the Lord. वचनाद्वारे आचरण करून करायचं Following आहे. the word of the God we have to. विश्वासाचं जीवन जगून By करायचं living the आहे. life of faith. साक्षरूपी मेघानं आमचं जीवन वेढलं पाहिजे. त्या साक्षमय जीवन आमचं जीवन असणं गरजेचं A आहे. life should be guarded with testimonies and a life should be such. अशा रीतीने आम्ही जे उत्सवामध्ये चालणं गरजेचं In a आहे. similar manner we need to walk in victory. आम्ही ते करावं प्रियानो. We should do that, मागच्या beloved. आठवड्यातच एका तरुणाला मी म्हटलं की आम्ही आणि प्रत्येकाने आपल्या घरामध्ये निदान वर्षातून एकदा तरी थँक गिव्हिंग प्रेयर आम्ही ठेवणं गरजेचं And आहे. it is important, I was telling that at least one day in a year, everybody should have a मंडळीच्या Thanksgiving prayer. वडिलांना बोलवा, ते तुमच्याकडे येतील, प्रार्थना करतील आणि थँक्यू आभार माना देवाचे. वर्षभर देवा तू मला चालवलोस, मला आशीर्वादित केलंस, माझ्या प्रत्येक दिवसामध्ये माझा सहाय्य करता झाला. आम्ही आभार प्रदर्शन करणं गरजेचं Invite आहे. the elders of the church and they'll come and give thanks to the Lord for the entire year. आम्ही रोज ते करणं गरजेचं And आहे. we need to do it every day. कधीतरी आपल्या देवाच्या दासांना घरी बोलवून त्यांच्या समेत तो आनंद साजरा करा. We have to call the servants of God and celebrate that joy. आभार प्रदर्शन करा Give प्रियानो. thanks to the Lord कारण देवानं आम्हाला समेटाची देणगी दिलेली आहे. because God has given gift of आणि तो reconciliation. समेट जो झाला तो कशाचा परिणाम आहे? And what was the effect because of the reconciliation happened? ख्रिस्तानं आमच्यासाठी वधस्तंभावर जे मरण सहन केलं त्याचा तो परिणाम आहे. And it was the effect of the death that Christ endured for us on the म्हणून cross. प्रियानो देवाचं वचन आम्हाला सांगत आहे आम्ही नेहमी उत्सव करणारे जे उत्सव करणारे लोक असणं गरजेचं आहे. So that's why the word says we should be the people who rejoice always. रडू नका. Do not cry. म्हणून आम्ही पाहिलं नीतिमत्व मरणाचा परिणाम नीतिमत्व आम्हाला मिळालेला आहे. And we've received righteousness. पावित्र्य आम्हाला मिळालेलं We've आहे. received holiness. धैर्य आम्हाला We've मिळालेलं received आहे. courage. आम्ही पाहतो आत्म्याच्या द्वारे वचन आम्हाला मिळालेलं आहे. We have received the word through the faith. आम्हाला देव आणि आम्ही पाहतो जे उत्सव आम्हाला करण्याची संधी देवानं दिलेली आहे. God has given us the opportunity to या rejoice. सर्व गोष्टी त्याचं कारण काय तर ख्रिस्तानं आमच्यासाठी मरण सहन केलं. And this is because Jesus endured the death for us. आम्ही पाहतो इब्रिकराचं पत्र 2 अध्याय त्याचं 14 आणि 15 वचन वाचूया. ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती, एकाच रक्त मांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपणा करणारा म्हणजे सैतान याला आपल्या मरणाने नाहीसे करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले त्या सर्वांस मोकळे करावे. It says in Hebrews 2:14 and 15, inasmuch then as the children have partaken of flesh and blood, he himself likewise shared in the same, that through death he might destroy him who had the power of death, that is the devil, and release those who through fear of death were all their lifetime subject to bondage. आता काय करावं? मोकळं करावं. That he released those. म्हणजे देवानं ख्रिस्ताच्या मरणाचा परिणाम आमच्या जीवनावर असा केलेला आहे की आम्ही मरणाच्या भयानं जे बांधलेले होतो आम्ही कसं झालेलो आहोत? मोकळे. The effect of the death of Christ God did for us, that we have been released. तुम्हाला स्वातंत्र्य असावं म्हणून ख्रिस्तानं तुम्हाला स्वतंत्र केलं, तुम्हाला मोकळं केलं. So that you have freedom, Christ did that for you. तर स्वातंत्र्याच्या नियमावर पूर्ण लक्ष ठेवून To pay attention to the laws of the freedom. तुम्ही पुढे वाटचाल करणं फार गरजेचं आहे. It is important that you keep walking in म्हणून it. ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती Inasmuch as children have partaken of flesh and त्या blood, अर्थी त्यांच्यासारखा तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. he himself likewise shared in the same, यासाठी की so that मरणावर धनीपण करणारा म्हणजे सैतान, म्हणजे मरणावर मालकी हक्क गाजवणारा तो सैतान आहे, त्याला आपल्या मरणाने नाहीसे करावे. through death he might destroy him who had the power of death, that is the devil. आणि जे मरणाच्या भयानं आयुष्यभर And the people who all their lifetime by the fear of death दासपणाने बांधलेले were in bondage, त्या सर्वांस मोकळे करावे. to release them. हालेलुया. Hallelujah. परिणाम काय झाला ख्रिस्ताच्या मरणाचं?
what was the effect of the death of Christ? आम्ही मरणाच्या भयातून मोकळे झालो. We have been released from the fear of death. आमच्यावरचं मरणाचं भय निघून The गेलं. fear of death has passed away. कोविडच्या काळामध्ये In the time of COVID, एक व्यक्ती, विधर्मी व्यक्ती त्यांनी मला फोन केला. it was a non-believer person. He called me. त्यांना ते कोविड झाला होता आणि ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट He होते was diagnosed with COVID and he was in the hospital. आणि त्यांच्याकडे माझा नंबर होता, त्यांनी मला फोन केला. He had my number. He called me अतिशय कट्टर ती व्यक्ती, and he was very strict. आणि ते फोनवर रडायला लागले. And he started crying. फादर म्हटलं मला मरणाची भीती वाटते. And he said, Father, I'm scared of death. आणि त्याच्या अगोदर ते चांगले असताना पण आमचं एकदा भेट झाली, तेव्हा पण ते मला म्हटले की फादर मला मरणाची खूप भीती वाटते. And even before that, we had met and he told me that I fear death. मग त्यावेळेस मी त्यांना काही गोष्टी, महत्वाच्या गोष्टी सांगून त्यांना काउन्सिलिंग केलं होतं. And I had counseled him by telling some important things. आणि ते त्यावेळेस मला म्हटले की फादर तुमच्यावर बोलून मला एकदम बरं वाटलं, माझ्यातलं सगळं भय निघून And गेलं. he said, Father, talking to you, I felt good. All the fear was gone. आणि नेमकं त्यानंतर कोविडच्या काळामध्ये त्यांना कोविड झाला. And in the time of COVID, he was diagnosed आता with आधीच COVID. मरणाला घाबरणारा माणूस कोविड झाला म्हणजे खात्रीशीर मरणार आता. And already a person who fears death, he will definitely die of that मग fear. त्याने अगदी घाबरून मला फोन केला. And well, fearfully, he called me. फादर माझं पूर्ण घरानं कोविडग्रस्त झालंय म्हटलं. And he said, my entire household is diagnosed with माझी COVID. आई एक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट My आहे. mother is admitted in a माझी बायको hospital. एक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट My आहे. wife is hospitalized माझी in मुलं another. एका हॉस्पिटलमध्ये My आहे. children in another. मी हॉस्पिटलमध्ये I am in आहे. this hospital. आणि मी तुम्हाला मागं सांगितलं की मला मरणाचं भय खूप वाटतं. And previously, I told you I fear death a lot. फादर मला विश्वास आहे की तुम्ही प्रार्थना केली की मी मरणार नाही. Father, I believe that if you pray, I will not die. म्हटलं माझ्यावर विश्वास आहे नाही ठेवायचा, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. I said, do not have faith in me, but in Lord Jesus म्हटलं Christ. तुम्ही जर विश्वास ठेवलेला आहे प्रभू येशू ख्रिस्तावर, If you have believed in Lord Jesus तुम्ही Christ, तुम्हाला आता प्रार्थना करायच्या अगोदरच सांगतो, and before praying, I tell you, येशूच्या नावामध्ये तुमच्या कुटुंबातला एकही घटक कोविडनी मरणार नाही. in the name of Jesus, not one person in your family will die. कारण आमचा देव मरणाचं भय काढून टाकणारा तो देव Because आहे. God is a God who removes the fear of death. त्यांच्यासाठी प्रार्थना केली. I prayed for him. आणि नेहमीप्रमाणे माझा अनुभव की एकदा आशीर्वाद मिळाला की कोण फोन करून सांगत नाही की मी आता वाचलोय म्हणून. And I experience this a lot. If anybody receives blessings, they do not call me back and tell I मग have received it. एकदा मीच त्यांना स्वतःहून फोन केला. So once I called him, मग त्यावेळेस मला म्हटले पास्टर थँक्यू प्रार्थना केली फादर, आणि आम्ही कुणीच मेलो नाही. and he said, thank you, Father, you prayed, and no one of us died. त्यांची आई खूप वयस्कर होती, त्यांना वाटलं आई कदाचित त्याच्यामध्ये जाईल. And his mother was of very old age, and he thought she would पण die. सर्वश्रेष्ठ, सर्व नावून श्रेष्ठ नाव प्रभू येशू ख्रिस्त. But the almighty and all powerful name, Lord Jesus Christ. त्याचं मरण प्रियानो आम्हाला सर्व मरणाच्या भयातून त्याने आम्हाला मोकळं केलेलं आहे. His death releases us from the fear of death. मग आम्ही जर वैयक्तिक म्हणतो की तो माझ्यासाठी मेला, So if we personally say that he died for तर me, मग मी मरणाच्या भयातून मोकळं झालो, 100% सिद्ध झालं. and this is assured that I'm released from the fear of death. त्या वचनाला किंवा त्या वाक्याला आधार आहे. And it is the support to that word. काय आधार आहे? What is the support? की तो वधस्तंभावर आमच्यासाठी मेला, हा आमचा विश्वास आहे. That we believe he died for us on that cross. आम्ही बघितलं नाही पण आमचा विश्वास We आहे. did not see it, but we have faith. आणि तोच विश्वास देवाच्या वचनाचा आधार आहे. And that same faith is the support of the word म्हणून of तो God. विश्वास अब्रामासाठी नीतिमत्व ठरला And प्रियानो. so that faith became righteousness to Abraham. हालेलुया. Hallelujah. विश्वास म्हणजे काय? What is belief? देवाच्या वचनावर ठेवलेला तो विश्वास आहे. It is the faith based on the word of God. देवाच्या मुखातून आलेल्या वाक्यावर ठेवलेला तो विश्वास आहे. It is the belief that it is the faith that you आणि keep on the त्याचा word तो of God. परिणाम आम्हाला पाहायला मिळतो. And we have to see the आम्ही effect. आशीर्वादित आहोत. We are blessed. म्हणून जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपानाने बांधले आहेत, So who in all their lifetime was subject to bondage by the fear of त्या death, सर्वांस मोकळे करावे. to release all them. मग आम्ही आहोत का नाही मोकळे झालेलो? So are we released or का not? बांधलेले आहेत? Or are we in bondage? तुम्हाला मरणाचं भय आहे का? Do you have the fear of death? हा, जे येणार आहे त्याच्याविषयी भय बाळगू नका. Do not fear what is to come. शरीराचं मरण येणार आहे त्याविषयी भीती बाळगण्याचं काही कारण नाही. And the death of the flesh is to come. You do not have to fear it. तुम्ही भीती बाळगली तरी ते येणार आहे, Even if you fear, it will come. आणि नाही भीती बाळगली तरी ते येणार And आहे. even if you don't, it will come. मग भीती बाळगून ते कशाला स्वीकारायचं? So why do we accept by fearing धैर्यानं स्वीकारायचं. and accept with courage? कारण मला माहिती आहे याच्यानंतर मी कुठं जाणार आहे? प्रभूच्या सानिध्यामध्ये, विसाव्याच्या ठिकाणी. Because I know where I'm going after that, near God in the rest of God. म्हणून त्या मरणाच्या भयाने मोकळं झाल्याचा तो आशीर्वाद घेतलेला पौल म्हणतो, जगणे मला ख्रिस्त, मरणे मला
लाभ. मग लाभ मनुष्य आनंदाने स्वीकारतो, खेदाने स्वीकारतो, भीतीने स्वीकारतो? Does a man experience gain with joy or sorrow? कसा स्वीकारतो? हा, जेव्हा येईल तेव्हा येईल, पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी प्रभूचा जय जय काय करणार, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालणार, प्रभूच्या आज्ञा पाळणार आणि रोज हेच म्हणत राहणार, परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन And when आहे. it is to come, it will come. Until then, I will give thanks to the Lord. I'll walk according to the way of Lord, because God is good and His mercy endures forever. त्यानं आम्हाला मोकळं केलेलं He आहे. has released us. स्वातंत्र्याविषयी एक वचन आहे पहा, गलती करायच्या पत्रामध्ये मिळालं तर शोधाचा, आपण ते वाचूया आता. तुम्हाला स्वातंत्र्य असावं म्हणून ख्रिस्ताने तुम्हाला स्वतंत्र केलं. बघा बरं, हा वाचा, 5वा अध्याय, गलती करायचं पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्ताने आपणास स्वतंत्र केले, ख्रिस्ताने आपणास स्वतंत्र केले, यास्तव स्थिर राहा, यास्तव स्थिर राहा, दास्याच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. दास्याच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. वाचा. It says in Galatians 5:1, stand fast therefore in the liberty by which Christ has made us free, and do not be entangled again with the yoke of bondage. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, Here the word of God says, आम्हाला आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्ताने आपणाला स्वतंत्र केले आहे. so that we have liberty, Christ has made us free. मी आम्हाला त्याने मोकळं केलेलं He आहे. has released us. यास्तव स्थिर राहा. So then stand fast. हालेलुया. Hallelujah. गलती करायच्या लोकांनी चूक केली प्रियानो. And the people of Galatia made a mistake, ते सत्य स्वीकारलं, त्याच्यापासून नंतर ते बहकून गेले. and they drifted away from the truth. म्हणून देवाचा दास त्यांना म्हणतो, आत्म्यानं सुरुवात केली, देहानं त्याचा शेवट करू पाहता काय? So the servant of God says, you started with spirit, are you trying to end with flesh? हा मूर्ख गलती करानो असा त्याने उल्लेख केलेला आहे. It is mentioned, oh you foolish Galatians. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये सांगतं, आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्तानं आपणास स्वतंत्र केले So आहे. that we have liberty, but Christ has made us free. आम्हाला मोकळं He केलेलं has आहे. released us. मरणाच्या भयातून त्याने आम्हाला मोकळं He's केलेलं आहे. released from the fear मग of आता death. मोकळं केलेलं आहे, So now that we are तर free, स्थिर राहा, stand fast. विश्वासामध्ये राहा, Stand in faith. दास्याच्या जुआखाली पुन्हा सापडू नका. Do not come under the yoke of bondage. हालेलुया. हालेलुया. आम्ही दासपणानं बांधलेलो होतो प्रियानो, आम्ही त्या मरणाच्या भयानं आम्ही गुदास झालेलो होतो त्याच्यामध्ये. पण या ठिकाणी बायबल सांगतं, दास्याच्या जुआखाली पुन्हा सापडू नका. We were entangled in the yoke of bondage, but here it says, do not be entangled in it. मग देवानं आम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. God has made us free. देवानं आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. God has blessed us. मरणाचं भय आमच्यातून त्याने काढून So टाकलेलं remove the आहे. fear of death. येशू म्हणतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल, Jesus says, whoever believes in me, who has died, he आणि will live. जो जिवंत असून माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी मरणार नाही. And who believes in me and lives, he shall never die. आणि आम्ही पाहतो पुढे सांगितलेले स्वातंत्र्याचे नियमन करा. And further it says the laws of freedom. वाचा त्याच अध्यायामध्ये 13 वचनापासून पुढे वाचा. बंधुजन हो, बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले. हा, तुम्हाला कशासाठी पाचारण झालंय? स्वतंत्र करता, म्हणजे मरणाच्या भयातून तुम्हाला मोकळे केले यासाठी की तुम्ही जिवंत असावं, आणि त्याच्यासाठी तुम्हाला पाचारण केले, त्या मोकळेपणासाठी तुम्हाला पाचारण केले. वाचा. तरी त्या स्वतंत्रतेने एक मिनिट. For you, brethren, have been called to liberty. हा, पुढं आता तुम्ही वाचा बरोबर. तरी ते स्वतंत्रतेने तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका, देह वासना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. तो प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजारी, कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर. हे एक वचन हे एक वचन पाळण्यास सर्व नियमशास्त्र पाळण्यासारखे आहे. पुढं. परंतु हा. तुम्ही जर एकमेकात चावता व खाऊन टाकीता, हा. तर परस्पराच्या हातून एकमेकांचा क्षय होऊ नये म्हणून जपा. बस. It says only do not use liberty as an opportunity for the flesh, but through love serve one another. For all the law is fulfilled in one word, even in this, you shall love your neighbor as yourself. But if you bite and devour one another, beware lest you be consumed by one another. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले आहे. Brethren, you have been called to liberty. हालेलुया. Hallelujah. स्वतंत्रतेसाठी मोकळं होण्यासाठी तुम्हाला पाचारण केलेलं आहे. You have been called to liberty, to be free. सार्वकालिक जीवनासाठी तुम्हाला पाचारलेलं आहे. You've been called for eternal life. देवानं तुम्हाला वेगळं केलेलं आहे. God has separated you. तरी त्या स्वतंत्रतेच्या
पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देह वाचताना वाव मिळू देऊ नका. Only do not use liberty as an opportunity for the flesh. स्वातंत्र्य जर तुम्हाला मिळालेलं आहे, If you have received the liberty, मोकळं पण तुम्हाला प्राप्त झालेलं if you आहे, receive the freedom, तर देह वाचताना वाव मिळू देऊ नका. do not give an opportunity for the कारण flesh. देह वासना नाशाकडे नेते. Because lust of the flesh leads to destruction. म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. So walk with the inspiration of Holy Spirit. म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. लगेच त्या 16व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला So मिळतं. that you will not fulfill the lust of flesh is mentioned in the verse म्हणून 16. या ठिकाणी मी पाहतो, Here we see, स्वतंत्रतेने देह वाचताना वाव मिळू देऊ नका. because of liberty, do not give an opportunity for the म्हणून flesh. मग स्वतंत्रतेमध्ये जर चालायचं If असेल, you want to walk in liberty, देवानं जी मोकळीकता आम्हाला दिली त्याच्यामध्ये जर आम्हाला चालायचं you असेल, walk in the freedom that God has तर given. एकच मार्ग आहे, There is only one way, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. through the inspiration of Holy Spirit, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार so नाही. that you will not fulfill the lust of flesh. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. म्हणून आणि स्वातंत्र्याच्या नियमाकडे नीट लक्ष देऊन आम्हाला चालणं गरजेचं We आहे. need to pay attention to the law of freedom carefully. देवानं आम्हाला मोकळं केलेलं The आहे. Lord has made us free. पुन्हा त्याच्यामध्ये आम्हाला अडकायचं We नाही. do not have to entangle in it पुन्हा त्या again. चुकीच्या गोष्टी आम्हाला करायच्या नाही. We do not have to do the wrong बरं, things एकदा again. वचन वाचा, इब्रिकराचं पत्र 2 अध्याय 14 आणि 15 वचन. कारण तो हम्म. तेच ना. 2 अध्याय इब्री 2 14 15 मगाशी वाचलं ते. ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची हा, होती, मुळे एकाच रक्त मांसाची होती, त्या त्या अर्थी तोही तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला, रक्त मांसाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपण करणारा म्हणजे सैतान मरणावर धनीपण करणारा सैतान याला आपल्या मरणाने नाहीसे करावे, याला आपल्या मरणाने नाहीसे करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले त्या सर्वांस मोकळे त्या करावे. सर्वांस मोकळे करावे. येशूच्या मरणाचा परिणाम आम्ही दासपणाने जे बांधले होते मरणाच्या भयानं, ते आम्ही मोकळे झालेले आहोत. It says in Hebrews 2:14 and 15, and as much then as the children have partaken of flesh and blood, he himself likewise shared in the same, that through death he might destroy him who had the power of death, that is the devil, and release those who through fear of death were all their life subject to bondage. हे देवाचं वचन आहे प्रियानो. It is the promise of God that we have released आणि from the fear of आम्ही death. गीत गातो, And we sing the song, whose report will you believe? whose report will you believe? Hallelujah. We shall believe the report of the काय Lord. His report says I am healed. His report says I am filled. His report says I am free ना, free. His report says victory. Hallelujah. आम्ही फ्री आहोत, आम्ही मोकळे आहोत, घाबरायचं नाही. We are free, we do not have to fear. हा, आणि म्हणून प्रियानो, जर भीती वाटत असेल तर एकच करा, की देव म्हणतो की ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याच्यात मला त्याला देणं माझ्याकडे आहे, प्रतिफळ देणं माझ्याकडे आहे. And if you're afraid, do one thing. God says, I can give all the man, I can reward all man through the acts that he does. म्हणजे आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुमची कर्म चांगली होतील And to प्रियानो. walk with the inspiration of Holy Spirit, that means your actions will be good. जो विजय मिळवतो त्याच्यावर त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. He who receives victory does not have the dominion of second death. हालेलुया. Hallelujah. तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी देवानं पाचारण केलेलं आहे. And God has called you for eternal life. तुम्हाला मोकळं केलेलं He आहे. has released you. ख्रिस्ताच्या मरणाचा परिणाम तुम्ही पाहत आहात You're प्रियानो. seeing the effect of death of तो Christ. परिणाम माझ्यामध्ये दिसतोय का? आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. We should introspect if the effect is visible in me. आणि देवाचं शिक्षण आशीर्वाद देणार आहे, And the teaching of God gives म्हणून आम्ही blessings. शिक्षण घेणं गरजेचं So we आहे. need to get the teaching. चित्तवृत्ती ख्रिस्ताच्या आमच्या अंगी येणं गरजेचं आहे. We should have the mind of Christ. आज्ञापालन आमच्यामध्ये येणं गरजेचं We आहे. should have the obedience. अब्राहमाने आज्ञापालन And केलं Abraham obeyed, आणि त्याला देवाने आशीर्वाद दिला. and God blessed him. त्याच्या संततीच्याद्वारे जगातली आणि भूतलावरील राष्ट्रे त्याने आशीर्वादित And केली through his आहे. descendants, all the nations on the earth are त्या blessed. वचनाप्रमाणे आम्हाला आचरण करायचं We आहे. need to walk according to that देवानं word. आम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. God has made us free. दास्याच्या जुवाखाली आम्हाला पुन्हा अडकायचं नाही. We do not have to entangle in the yoke of bondage. हालेलुया. मरणाचा परिणाम आम्ही पाहिला. We see the effect of death. आता पुनरुत्थानाचा परिणाम आम्ही पाहणार We आहोत. are going to learn the effect of तो resurrection. पुढच्या
पुढच्या रविवारी आपण बघूया We're going to learn it next आणि जे Sunday. एक वचन आहे जवळ आलो आहोत त्याच्याविषयीचं स्पष्टीकरण पुढच्या रविवारी आपण पाहणार And आहोत. we are going to learn the explanation of that verse. यास आपल्या जागेवर आपण उठून वर राहणार आहोत. Let us stand. प्रभूच्या नावाला धन्यवाद देणार आहोत. His report says I am free. गाणं घेणार का?